मित्रांनो, आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, आपलं हस्ताक्षर असं असतं जशी भाजीवर कोथिंबीर. जरी आपलं कंटेंट चांगलं असलं आणि अक्षर खराब असेल तर पेपर तपासणाऱ्याच्या मनावर याचा वाईट परिणाम होतो. त्याचं संपूर्ण मूड बिघडून जातो. काय कधी तुमच्या सोबतही असं घडलंय की परीक्षेत चांगलं लिहून देखील मार्क कमी येतात? हे बहुधा आपल्या वाईट अक्षरामुळेच होत असावं. एका संशोधनामधून तर असं समोर आलंय, ज्यांचं अक्षर चांगलं असतं त्यांचं मन फार शांत आणि थंड असतं. एवढंच काय तर ते लोक फार हुशार देखील असतात. जर मित्रांनो तुमचंही अक्षर चांगलं नसेल तर तुम्हाला चिंता करायची अजिबात गरज नाही, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणणार आहोत की कमीत कमी वेळेत तुमचं अक्षर कसं सुधरवायचं. मित्रांनो, मी कृष्णा सोती तुमच्या सोबत आहे, तर तुम्हाला घाबरायची अजिबात गरज नाहीये. अक्षर सुधरवण्याचे अनेक मार्ग आहेत, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा व्हॅल्युएबल आणि जेन्युइन मार्गाचा वापर करून अक्षर सुधरवण्याबद्दल बोलणार आहोत, जे अगदी प्रॅक्टिकल आहेत आणि याला फॉलो करून तुम्ही लवकरच तुमची हँडरायटिंग सुधरवू शकता. तर टिप नंबर 1, लिहिताना योग्य पोझिशन मध्ये बसून लिहा. तुमच्या बसण्याच्या पद्धतीचा परिणाम तुमच्या अक्षरावर पडतो. अयोग्य बसण्याच्या पद्धतीमुळे आपलं अक्षर चांगलं येत नाही. जर आपली बसण्याची पद्धत योग्य असेल तर आपसुकच आपलं अक्षर चांगलं येईल. आपण पाहतो काही वेळा काही लोक आपली वही वाकडी करून लिहित असतात. यामुळे त्यांचं अक्षरही वाकडं किंवा तिरकस येतं. यामुळे तुम्हाला अशी चूक कधीच करायची नाहीये. आपली बसण्याची पोझिशन अशी असायला हवी की तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. आपलं अक्षर याच्यावरच अवलंबून करतं की आपण पेन कशा प्रकारे पकडतो. जेव्हा आपण पेन जास्त घट्ट पकडतो आणि दाबून लिहितो तेव्हा याचे 2 नुकसान होतात. हात लवकर दुखतो आणि आपण जे लिहिलंय ते पुढच्या पानावर उमटतं आणि सगळं बिघडूनच जातं. यामुळं पेन योग्य प्रकारे पकडणं महत्वाचे. पेन इतकाच घट्ट पकडा की या पेजवर लिहिलेलं पुढच्या पानावर उमटणार नाही. पुढची टीप तुम्ही कदाचित अगोदर ऐकली नसेल. जेव्हा आपण लिहितो तेव्हा केवळ आपल्या हाताच्या पंजाचाच वापर करतो आणि याच्यामुळं हात लवकर दुखू लागतो आणि अक्षर चांगलं येत नाही. तर आता आपल्याला असं करायचं नाहीये, तर संपूर्ण हाताचा वापर करायचा आहे, ज्यामुळं आपला हात दुखणार नाही आणि आपण स्वच्छ नीटनेटकेपणानं जास्त वेळ लिहू शकू. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, हे तर आपण ऐकलंच असेल. आणि आपली पुढची टीप ही देखील याच्यावरच अवलंबून आहे. कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण परफेक्ट होऊ शकत नाही. आपणही हे अनुभवलं असेलच. जेव्हा आपण जास्त दिवसापर्यंत काहीही लिहित नाही तेव्हा आपोआप तुमचं अक्षरही बिघडलेलं दिसेल. यामुळं दररोज काहीतरी लिहा. पेपरच्या अगोदर लिहिण्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे परीक्षेत लिहिताना तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. तुम्हीही या टिपचा वापर करू शकता. पुढची महत्वपूर्ण टिप सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर एका रूम मध्ये अनेक फुटबॉल्स विखरून ठेवले आणि दुसरीकडे एका रांगेत ठेवले तर दोन्ही पैकी कोणते बॉल्स पाहायला तुम्हाला चांगलं वाटेल? तर साहजिकच रांगेत असलेले बॉल्स अधिक चांगले वाटतील. असंच काही आपल्या अक्षरासोबतही घडतं. अक्षरामध्ये योग्य अंतर असलं की अक्षर उठावदार आणि सुंदर दिसतं. या सर्व टिप्स म्हणजे व्यवस्थित बसण्यापासून पेन पकडण्यापासून ते सुटसुटीत लिहिण्यापर्यंत सगळ्या जर काटेकोरपणे तुम्ही पाळल्या, अंमलात आणल्या तर लवकरच तुमचं अक्षर देखील सुंदर बनेल. यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आजच्या या व्हिडिओने तुमच्यात एक स्किल ऍड केलीये, ती म्हणजे गुड हँडरायटिंग. याच्या बदल्यात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर केलंच पाहिजे. धन्यवाद.